नमस्कार. आजच्या या सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत. सोसायटीच्या पुनर्विकासाचा विषय काढला की डोळ्यांसमोर नुसतीच धावपळ आणि गुंतागुंत उभी राहते, बरोबर? पण थोडा वेगळा विचार केला तर हीच प्रक्रिया कुटुंबासाठी संपत्ती निर्माण करण्याची एक वन्स इन अ लाईफटाईम संधी ठरू शकते. आज आपण याच दुसऱ्या संधीची अचूक रूपरेषा समजून घेणार आहोत. थेट मुद्द्यालाच हात घालूया. या संपूर्ण प्रक्रियेचा एक स्ट्रॅटेजिक रोडमॅप आज आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया पुनर्विकासाच्या खऱ्या वास्तवापासून. त्यानंतर आत्मपरीक्षणाची गरज का आहे, ही दुसरी संधी नेमकी कशी निर्माण करायची, 2 मारुती आणि 1 मर्सिडीज हे भन्नाट तत्व काय आहे, 500 स्क्वेअर फुटांच्या आतील घरांचा लपलेला फायदा आणि शेवटी भविष्यातील सोयीसाठी आत्ताच कशी गुंतवणूक करायची, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, पुनर्विकासाचं पडद्यामागचं खरं वास्तव. कसंय, अलीकडच्या काही न्यायालयीन निकालांमधून एक अतिशय स्पष्ट आणि थोडं कठोर सत्य समोर आलंय. ते म्हणजे बळी तो कानपिळी. साध्या शब्दात सांगायचं तर 51% लोक जे ठरवतील ते 49% लोकांवर बंधनकारक असतं, मग त्यात तथ्य असो वा नसो. म्हणजे काय तर लोकशाहीच्या नावाखाली बहुमताचा निर्णय अंतिम मानला जातो, पण तो प्रत्येकाच्या वैयक्तिक फायद्याचा असेलच असं नाही. त्यामुळे बहुमताच्या प्रवाहावर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्येक फ्लॅट मालकाने स्वतःच्या हिताचा विचार स्वतःच करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हेच बघा ना, पुनर्विकास म्हणजे खऱ्या अर्थाने एक रस्सीखेच असते. एका बाजूला डेव्हलपर असतो जो जास्तीच्या जागेचं म्हणजे एक प्रकारचं गाजर दाखवत असतो, आणि दुसऱ्या बाजूला असतात फ्लॅट मालक, ज्यांना स्वतःचं घर रिकामं करून दुसरीकडे राहण्याचे कष्ट, ती अनिश्चितता आणि तो प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. या ओढाताणीत जो जास्त ताकद लावेल आणि हुशारीने खेळेल तोच जिंकतो. आणि म्हणूनच इथं दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मूळ फ्लॅट घेतला गेला तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कदाचित घाईघाईत बजेटमध्ये बसतोय म्हणून किंवा तात्काळ गरज होती म्हणून तो घेतला गेला असेल. तेव्हा फार विचार करायला वाव नव्हता. पण आता तसं नाहीये. पुनर्विकासाच्या निमित्ताने चक्क एक कोरा कॅनव्हास हातात मिळालाय. भविष्यातील गरजा, वाढणारं कुटुंब आणि आर्थिक स्थैर्य यांचा एकदम नव्याने विचार करण्याची हीच ती वेळ आहे. एक अतिशय रंजक गोष्ट लक्षात घ्या. कोणतीही हाऊसिंग सोसायटी म्हणजे एकच एक अखंड वस्तू नसते. तो वेगवेगळ्या गरजा आणि अपेक्षा असलेल्या अनेक स्वतंत्र कुटुंबांचा एक समूह असतो. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. कोणाची मुलं मोठी होऊन शिक्षणासाठी बाहेर गेलीत तर कोणाच्या घरी नवीन पिढी वाढतीये. त्यामुळे सर्वांसाठी एकच उपाय इथं चालणार नाही. प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाच्या रचनेनुसार भविष्याचा स्वतंत्र आराखडा आखणं मस्ट आहे. आणि याच स्वतंत्र आराखड्यातून जन्म घेते ती तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःसाठी दुसरी संधी निर्माण करणं. आता इथे एक शब्द वारंवार येतो, तो म्हणजे नोशनल सबडिव्हिजन किंवा काल्पनिक उपविभाग. ऐकायला खूप जड वाटेल, पण संकल्पना एकदम सोपी आहे. मिळालेल्या नवीन जागेचं असं हुशारीने विभाजन करायचं, ज्यामुळे एकाच मोठ्या फ्लॅटचे 2 स्वतंत्र आणि पूर्णपणे वापरता येण्याजोगे भाग तयार होतील. नुसती मोठी खोली करण्यापेक्षा जागेचा असा धोरणात्मक वापर करणं हाच या दुसऱ्या संधीचा खरा गाभा आहे. हे प्रत्यक्षात कसं दिसतं ते समजून घेऊया. समजा 30 स्क्वेअर मीटरचा एक ब्लॉक आहे. वास्तुविशारदाच्या म्हणजेच आर्किटेक्टच्या मदतीने फक्त एक भला मोठा हॉल डिझाईन करण्याऐवजी त्या जागेची अशी विभागणी करता येते की तिथे 2 स्वतंत्र भाग तयार होतील. आणि गंमत म्हणजे या दोन्ही भागांचा अगदी वेगवेगळ्या कारणांसाठी उत्तम वापर करता येतो. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या आजच्या सर्वात भारी आणि मध्यवर्ती कल्पनेची, 2 मारुती की 1 मर्सिडीज. हे तत्व अगदी डोक्यात फिट बसवून घेण्यासारखं आहे. एक खूप मोठा आलिशान फ्लॅट घेणं म्हणजे एक मर्सिडीज घेण्यासारखं आहे. दिसायला भारी, पण तिचा मेंटेनन्स किंवा देखभाल खर्च खिशाला चांगलाच चावा घेतो. हा बऱ्याचदा एक भावनिक निर्णय असतो. याउलट तीच जागा विभागून 2 छोटी फ्लॅट्स तयार करणं म्हणजे 2 मारुती घेण्यासारखं आहे. हा एक अत्यंत व्यावहारिक आणि व्यावसायिक निर्णय ठरतो. एका फ्लॅटमध्ये राहून दुसऱ्यातून उत्तम भाडं मिळवता येतं आणि भविष्यात मुलांमध्ये संपत्तीची वाटणी करताना कोणतेही वाद होत नाहीत. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा खरंच एक गेम चेंजर पर्याय आहे. हे सर्व शक्य करण्यासाठी अगदी सुरुवातीच्या प्लॅनिंगच्या टप्प्यातच आर्किटेक्टकडून हे विभाजन करून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
2 स्वतंत्र प्रवेशद्वारे कशी असतील, जागेचा पुरेपूर वापर कसा होईल, याचं प्लॅनिंग जर आराखडे मंजूर होण्याआधीच करून ठेवलं तर पुढे होणारा प्रचंड मनस्ताप 100% टळू शकतो. आता वळूया एका अशा फायद्याकडे जो बऱ्याचदा लोकांच्या नजरेतून सुटतो. तो म्हणजे 500 स्क्वेअर फुटांच्या आतील घरांचा फायदा. 500 हा नुसता आकडा नाहीये, तर ही पैशांची खाण आहे. धोरणकर्त्यांनी असा नियम बनवला आहे की 500 स्क्वेअर फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांसाठी मालमत्ता करात म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्समध्ये पूर्ण सवलत मिळते. विचार करा, एक मोठा फ्लॅट घेऊन हजारो रुपये टॅक्स भरण्यापेक्षा 500 स्क्वेअर फुटांच्या आतले 2 फ्लॅट्स घेतले तर दरवर्षी किती मोठी रक्कम वाचेल. या विभाजनाचे दीर्घकालीन फायदे नुसते बघण्यासारखे आहेत. पुढच्या 30 वर्षांचा विचार केला तर टॅक्स वाचल्यामुळे होणारी पैशांची मोठी बचत तर आहेच, पण त्यासोबत एक घर भाड्याने देऊन हमखास स्थिर उत्पन्न सुरू होतं किंवा मोठी झालेली मुलं तिथे आरामात राहू शकतात. नवीन लक्झरी इमारतींमध्ये मेंटेनन्सचा खर्च 4 पटीने वाढतो. तो या स्मार्ट निर्णयामुळे एकदम आटोक्यात राहतो. आणि मघाशी म्हटल्याप्रमाणे पुढच्या पिढीला वारसा हक्काने मालमत्ता देताना सगळी प्रक्रिया अतिशय सोपी होऊन जाते. हे म्हणजे एक भक्कम आर्थिक सुरक्षा कवचच आहे. आता आपण शेवटच्या आणि सर्वात निर्णायक टप्प्यावर आलो आहोत, भविष्यातील सोयीसाठी आत्ताच करायची गुंतवणूक. तेव्हा थोडक्यात सांगायचं तर ही 4 महत्त्वाची पावलं उचलणं मस्ट आहे. आधी कुटुंबाच्या पुढच्या 30 वर्षांच्या गरजा ओळखा. त्यानंतर आर्किटेक्टकडे नोशनल सब डिव्हिजनच्या डिझाईनसाठी आग्रही राहा. 2 फ्लॅट्स करताना दुसऱ्या किचन किंवा टॉयलेटच्या प्लंबिंगसाठी सुरुवातीला जो थोडासा अतिरिक्त खर्च येईल तो कॉर्पस फंडामधून ॲडजस्ट करा. हा आज केलेला छोटासा खर्च उद्या आयुष्यभराच्या मनस्तापापासून आणि आर्थिक ओझ्यातून कुटुंबाला कायमचा वाचवेल. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट लख्खपणे समोर येते. पुनर्विकास ही फक्त एक मोठं घर मिळवण्याची नाही, तर एक स्मार्ट व्यावसायिक निर्णय घेण्याची सुवर्ण संधी आहे. आणि शेवटी हाच एक अतिशय कळीचा प्रश्न उरतो. फ्लॅट मालक फक्त काही दिवसांच्या दिखाव्यासाठी आणि तात्पुरत्या लक्झरीसाठी एक मोठा फ्लॅट निवडतील, की पुढच्या अनेक पिढ्यांना तारणारा आणि टिकून राहणारा एक भक्कम कौटुंबिक वारसा निर्माण करतील. याचा सखोल विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.